उद्या का? अरे मामा लई दिवसांची कॅब झाली आता. मदर माऊलीला संशय येईल आता. तू घरी जाऊन ये बरं. अगं जाईन ग, खरं उद्याच का? ते मी बोलता बोलता बोलून गेले ना तिला की मामाचा फोन आलता आणि तो उद्या येतोय. आता तू जाऊन ये. अगं मी सांगतो तिला रजा कॅन्सल झाली म्हणून. मामा जाऊन ये तू. आणि आता हे ठरलंय. हे बघ, तू नाही गेलास तर मदर माऊलीला वाईट नाही का वाटणार? हे चालणार आहे का तुला? ती तर म्हणत होती कंडक्टर आहे का परिवहन खात्याचा मंत्री आहे, हे एक पण दिवस सुट्टी मिळत नाही. हे बघ, तिला संशय वगैरे येण्याच्या आधी तू उद्या जा. तू जा उद्या. आणि चमके तू पण जाऊन ये. मी का जाऊ? मी तर आत्ताच भेटले मावशीला. अगं तिला भेटलीस पण तुझ्या आईला, तुझ्या मदर माऊलीची आठवण येत नाही होय तुला? येते की. मग म्हणून तर म्हणतेय तू पण जाऊन ये. पण अगं, मी पण मी काय काय म्हणतो म्हणते सावे, प्लॅन मध्ये आता चेंज होणार नाही. हा प्लॅन कसला प्लॅन? हे बघा, तुम्ही ना उगाच माझ्यासोबत वाद नका घालत बसू. हे ठरलंय म्हणजे ठरलंय आणि यात काही बदल होणार नाहीये. तुम्ही उद्या जाताय. एकटीला मॅनेज होईल इथं? आता न व्हायला काय झालं? होईल ना. आणि आम्ही परत कधी यायचं? या कधी पण पण उद्या जा. आणि बस आता याच्यावर अजून चर्चा नको. या जर सगळं माझ्या मनाप्रमाणे झालं तर उद्या गेलात की परत यावंच लागणार नाही. पाच कोटीवर पाणी सोडलं. असं तुम्हाला सांगतो, 5 कोटीची ऑफर जर दुसऱ्याला दिली असती ना तर त्याची नीती आहे ना ही अशी फिरली असती. पण आपण अजिबात नाही. आपण आपला इमान राखला. तुम्हाला सांगतो, तुमच्या त्या भावानी जर एखाद्याला 5 कोटीची ऑफर दिली असती ना तो त्याच्या समोर असा नागडा नाचला असता एकदम. पण आपल्या रक्तात बेईमानी नाही ना. नाही आपल्या रक्तात. तुम्हीच सांगा दाजी, मी काय करू सांगा. काय नाही मी 5 कोटी ही क्षुल्लक किंमत आहे त्या जमिनीची. लेका एक कवट्या घरांची प्रॉपर्टी. इथं संस्काराला सुद्धा 5 कोटी मिळते. खरंय दाजी, खरंय. पण कसं आहे मेवणं, तुम्ही एकदम बेस्ट काम केले. एकदम बेस्ट. असंच आडून राहायचं. पण उद्या जाऊन जर तुमची नियत फिरली, मग ती गेली आणि तुम्ही जमीन इकली, मला काहीच प्रॉब्लेम नाही. काय करायचं पण नाही आपल्याला. कसं आहे, तुम्ही कोण, मी होणं अवघड जागेचं दुखणं. आम्ही काय करणार मग? बरोबर आहे का नाही? खरंय दाजी, खरंय. फक्त कसं आहे, राजाच्या खुर्चीची किंमत वजिराला जास्त असते, त्याच्यापेक्षा जास्त काळजी प्याद्यांना असते. जर माझ्या पंटर लोकांना कळलं ना का तू बलराम कवठेकरला थुका लावलाय तर तुझी काय हालत करतील ना, काय सांगता यायचं नाही आता. याकडनं असं थुका लावला मग काय तो पोरांनी त्याला उचलला, टाकला ऍसिडच्या बॅरल मध्ये. पाण्यात मीठ इरगाळाव ना तसा माणूस इरगाळला असाच लगेच. तेव्हा तुम्हाला काय करायचंय ते बिनधास्त करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या पोरांपासून सावध राहा. कसे आमचा मान हीच त्यांची शान. बाकी काय बाबा,
तुम्ही जमिनीचे मालक, तुम्हाला काय पाहिजे ते निर्णय घ्या. हा? खरंय राजे, आपलं असं झालंय, इकडं आड आणि तिकडं तिरसट, तुला हरवून मला जिंकल्याचा आनंद मिळणार नाहीच आहे. काही गोष्टी वेळेवर झाल्या तरच बऱ्या असतात. कदाचित ती वेळ आली आहे आणि तूच म्हणतोस ना, ज्याला वेळेची कदर नाही त्याच्याबद्दल तुझ्या मनात आदर नाही. तिरसट, तू दाखवलेला विश्वास तोडतीये. माफ कर. हे फायनल पेपर्स आहेत. नक्की याच कागदांवर सह्या हव्यात ना? यातली पहिली 3 पानं जी आहेत ती कवठेकर इंडस्ट्रीजची आहे आणि त्याच्यानंतरची जी आहेत पानं ती माझ्या कामाची. एकदा का या पॉवर ऑफ अटर्नीवर अर्जुनच्या सह्या झाल्या की आपल्या दोघांचंही काम झालं. सावी, परत एकदा विचार कर. जर त्याने ही फाईल चेक केली तर तुला कुणी वाचवू शकणार नाही. तर एका क्षणात त्याला सगळं गोडबंगाल कळत. आम्ही काय गे, आम्ही नातेवाईक आहे, आम्ही थोडीच तुरुंगात जाणार आहे. पण तुला मात्र तुरुंगात जावं लागेल. झालं बोलून? ऑल द बेस्ट. सर, ह्या पेपर्सवर सह्या हव्या. कसले पेपर्स आहेत ते? सॅलरी अप्रूव्हचे पेपर्स आहेत. थांबा सर. काय झालं मिस सावित्री? ते पेपर सॅलरी अप्रूव्हचे नाहीयेत.
हो, ते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स आहेत. यात असं म्हणलंय की तुम्ही एक घर, बिझनेस, शेती, कारखाना आणि सगळ्या मालमत्तेवरचा हक्क सोडताय. आणि तो बलराम कवठेकर, विद्याधर कवठेकर आणि प्रिया कवठेकर यांना देत आहे. तुमचा त्याच्यावर काही अधिकार राहणार नाही. मिस सावित्री, इतका मोठा विश्वासघात. सर, मी तुम्हाला सगळं सांगणार होते. तेच कारण होतं ना मला नकार देण्यामागचं. कोणी सांगितलं होतं तुम्हाला हे करायला? विश्वंभर मामा. वाटलंच होतं मला. मला तेव्हाच संशय आला होता जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर. पण मिस सावित्री, तुम्ही मला या कामासाठी प्लॅन केलं गेलं होतं. प्लांट केलं गेलं होतं म्हणजे? माझं नाव सावित्री नाही, माझं नाव सावी आहे. माझं नाव सावी आहे. मी लोकांना फसवते, मी चोऱ्या करते, लग्न घरात जाऊन लोकांची फसवणूक करून त्यांना लुबाडणं माझं काम आहे. आणि आपण या आधी भेटलो होतो. तुमचा मित्र दीपेश त्याच्या बहिणीच्या लग्नात. हो, मी चोर आहे सर. माझ्यापेक्षाही मोठे चोर तुमच्या घरात आहेत. आणि त्यातला एक चोर आता इथे उभा आहे. हे अर्जुन, विचार विश्वास नको ठेव. हे खोटं आहे, खोटं आहे. हे असं काही नाही आहे. सावित्री बाळा, अगे ही गंमत करण्याची कुठली पद्धत आहे? म्हणजे हे सर, मी वाटेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, पण तुम्ही या माणसावर विश्वास ठेवू नका. मिलिंद सर पैसे घेऊन तुम्हाला फसवायला आले होते.
पण इथे आल्यावर कळलं मी तुम्हाला नाही फसवू शकत. हा सगळा प्लॅन होता आणि तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. करेक्ट नाव ठेवलं होतं तुमचं, मिस वशिला. मिस वशिला. एखाद्याच्या चांगुलपणाचा इतका पण फायदा घ्यायचा नसतो की त्याला त्या चांगुलपणाचा तिरस्कार होते. आता तो मला वाटतोय चूक झाली माझी. तुमच्यासारख्या फालतू मुलीच्या प्रेमात पडलो मी. तूच म्हणाला होतात ना मला, मी पडतोच नाहीये, तुम्ही पडतोच आहात. तुम्ही पडतोच आहात. चमके मामा, सॉरी, पण मला तुम्हाला यात अडकवायचं नाहीये. तुम्ही दोघांनी लई केलंय माझ्यासाठी, पण आता नाही. जरी माझा प्लॅन फसला तर तुम्हाला काही होऊ देणार नाही. जे काही वाईट व्हायचंय ते माझ्या एकटीचं होऊ दे. एक महिना चाललीस तिकडं तुझ्यासोबत मी नसेल, पण ह्यो असेल. तेव्हा उद्या जे करायचं ठरवलंय ते करण्याची हिंमत दे. मामा काहीतरी गडबड वाटते बघ. चमके, माझ्या मनातलं बोललीस बघ. सावीनं ज्या पद्धतीनं आपल्याला घरातनं हाकलले, मला सगळं विचित्रच वाटायलंय जरा. मामा तुझ्याबद्दलचं लॉजिक आपण समजू शकतो रे, की तू लई दिवस झालं घरी गेला नाहीस, मावशीला बघितलं नाहीस, पण तिनं मला का हाकललंय? तिच्या मनात काय सुरू आहे उमगणार आहे मामा मला. चमके, आजपर्यंत सावीनं सांगितलंय आणि आपण ऐकलेलं नाही
झालेलं नाही. मग आज आपण ऐकत नसतो. मामा आपण तुला जायचंय, तू जा. काका यू टर्न घ्या. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू काय लग्नाला चाललीस का? काय लग्नाला? आज नाही वाटतं लग्न. कुणाचं लग्न? ते अर्जुन दादा म्हणत होता ना, तुझं कोण नरेश का काहीतरी नाव आहे त्याचं लग्न आहे म्हणला. मला काय एवढं डिटेल माहिती नाही, पण काय ग सावित्री ताई, काय भानगड आहे?